कृषी विभागाच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत। महसुली गावांमध्ये वेळोवेळी कृषी विषयक प्रशिक्षण कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते। तालुका कृषी अधिकारी नानाजी पांडुरंग भोये यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी शेती शाळा या उपक्रमांतर्गत विविध मेळावे, प्रयोगशील शेतकरी भेटी तसेच नवीन कृषी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादरीकरण नियमितपणे केले जाते। यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी अधिक प्रगत आणि माहितीपूर्ण झालेला आहे। तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी सांगितले की कृषी विभागाच्या सर्व योजना आणि शासकीय उपक्रमांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे। शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, बियाणे, खत, पाणी व्यवस्थापन याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते। यावेळी त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यांनी पुढे सांगितले की या दीपोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात समृद्धी, आनंद आणि समाधान नांदो हीच आमची सदिच्छा आहे। दिंडोरी तालुक्यातील कृषी विभागाचे हे कार्य आणि नानाजी भोये यांचे नेतृत्व यामुळे नाशिक पातळीवर कृषी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे। नमस्कार, मी NP भोये, तालुका कृषी अधिकारी दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कारकिर्दीतील कृषी विभागातील प्रवासाबद्दल काय सांगाल सर? एकंदरीत शिक्षण देखील आम्ही या कृषीशी संबंधित घेतलं असल्या कारणाने शेतकऱ्यांची सेवा करावी या अनुषंगाने मी हे कृषी क्षेत्र नोकरीसाठी निवडलेलं होतं आणि त्याचं एक सार्थ झाल्यासारखं मला वाटतं। शेतकऱ्यांची सेवा करायला मिळते, यात एक वेगळाच आनंद असतो। सध्या शेतकऱ्यांसाठी राज्य किंवा केंद्र शासनाच्या कोणत्या योजना सुरू आहेत सर, त्याबद्दल काय सांगा? कृषी विभाग महाराष्ट्र शासन प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध विस्तार, मृदसंधारण आणि अन्नधान्य तसेच फळपिकांच्या मूल्यवर्धनविषयक योजना राबवत असते आणि या योजना अधिक पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सद्यस्थितीत MHA-DBTच्या माध्यमातून आम्ही या योजना घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवताना कोणते अनुभव किंवा आव्हाने येतात सर तुम्हाला? आता गेल्या वर्षापर्यंत एक रुपयात विमा आपण शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो, परंतु यावर्षी जो बदल झालेला आहे, शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई आहे त्याच्या ट्रिगरमध्ये देखील बदल झालेला आहे आणि शेतकऱ्यांना यापूर्वीप्रमाणे जी काही प्रीमियम भरावा लागत होता तो आता भरावा लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी संख्या आहे यावर्षी काहीशी घटलेली दिसून येते। तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनांची जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कृषी विभाग कोणते पावलं उचलत आहे? तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमचे जे काही क्षेत्रीय कर्मचारी आहेत, त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही जे आपली गावं आहेत, महसुली गावं आहेत, या गावात आपण विविध प्रशिक्षण असतात, कार्यशाळा असतात आणि शेतीशाळेच्या माध्यमातून विविध मेळावे देखील आपण घेत असतो आणि शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती आपण देत असतो। सर, आता आपण बघतो हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर कोणती प्रमुख आव्हाने आहेत आणि त्यावर विभागाची काय उपाययोजना आहे सर? सध्या स्थितीत आपण बघतो आहे की हवामान बदलाचा एक विपरीत परिणाम आपल्या शेती पद्धतीवर होत आहे। त्यामुळे आपल्याला आम्ही शेतकऱ्यांना आमचे जे काही विस्तार कार्यक्रम असतात त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही हवामान अनुकूल जे काही बदल असतात ते सांगत असतो आणि त्या बदलाच्या अनुषंगाने जे काही विविध कार्यप्रणाली आहे, विविध SOP आहेत, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही आपल्या शेतीविषयक जे काही बाबी आहेत त्या राबवण्यासाठी आग्रह करत असतो। तरुण पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी काय संदेश द्याल सर? कृषी हा आपला देशाचा कणा आहे। कुठल्याही जो काही आपण गैरसमज म्हणतो कृषीच्या बाबतीत, की पूर्वी असं म्हटलं जायचं की नोकरी ही मुख्य मानली जायची, कृषी हा दुय्यम भाग होता, पण तसं नाही आहे। कृषी क्षेत्रात देखील एक खूप चांगली संधी आहे। ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट फार्मिंग यासारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर तालुक्यात कितपत दिसतो आहे सर? आता आपल्याकडे प्रामुख्याने आपला जो दिंडोरी तालुका आहे हा भाजीपाला अधिक आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये भाजीपाला असेल
किंवा सोयाबीनसारखे पीक आहे याच्यामध्ये प्रभावीपणे आपण ड्रोन पिकाचा वापर करू शकतो. भाजीपाल्याबरोबर हरभरा देखील पीक आहे, याचा देखील एक चांगला फायदा आपल्या या ड्रोनच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला दिसून येईल. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कार्यालयाच्या टीमच्या वतीने आपल्या तालुक्यातले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.